हॅलो. नेहा जी. गुड मॉर्निंग मिस्टर परांजपे. बोला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय म्हणता? काय नाही, सकाळची घाई. तुम्ही कसा काय फोन केला? आठवण. आठवण म्हणजे मला आठवण झाली की तुम्हाला काल घरी जायला उशीर झाला असेल ना. म्हटलं एकदा फोन करून विचारावं म्हणून फोन केला. नाही, तसा थोडा उशीर झाला, पण हळूहळू सवय होईल. हो, सवय तर होईलच. काम पण बरंच आहे नाही का? हो, आणि सध्याची माझी आर्थिक गरज पाहता मला कामाशिवाय पर्याय नाही. हीच तुमच्यातली स्वाभिमानी वृत्ती मला भयानक आवडते. कसं आहे, मला खूप इच्छा आहे की तुमच्या ह्या आर्थिक प्रॉब्लेममध्ये तुम्हाला मदत करावी, पण मला माहिती आहे मी दिलेले पैसे तुम्ही घेणार नाही. आणि म्हणून मला एक कल्पना सुचली नेहाजी. काय? ऐकून घ्या. तसंही मी बाहेरचंच खातो. मला प्रेमाने करून खाऊ घालणारं असं कोणीच नाही. तुमचा टिफिन मिळाला तर तेवढंच घरचं खाल्ल्याचं समाधान मिळेल ना, म्हणून. आणि हो, तुम्हाला थोडाफार आर्थिक हातभार लागेल तो वेगळाच. ठरलं तर मग आजपासून माझा टिफिन तुमच्याकडे. तुम्ही भेटलात की मी आजच ॲडव्हान्स देऊन टाकेल. नेहाजी, घरचं खायला मिळेल या विचारानेच मला खूप भरून आलंय. थँक्यू सो मच. ठेवतो फोन. बाय. बाय. ठेवते. ह्यातला एक डबा यशचा आहे आणि एक माझा. आता ह्यातनं कोणता टिफिन देऊ? आज मीच नाही खाणार. चल बाळा, उशीर होतोय ना, निघू. चल. घरा सावे घरा सारखे. वाह, क्या बात है. सीमा, सिम्मी, हे बघ, मला ना पूर्वी खूप छान सवय होती. म्हणजे मला आवडलेल्या कविता मी अशा वहीत टिपून ठेवायचो. ही बघ ना किती सुंदर आहे. हे बघ, घरा सावे घरा सारखे, नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिवाळा, नकोत नुसती नाती. वाह, क्या बात है. वाह वाह. वेळ काय आहे, परिस्थिती काय आहे, आणि तुम्ही काय हे निबंध वाचताय? निबंध नाही ग, कविता. कविता म्हणतात त्याला. कवी जे लिहितो त्याला कविता असे म्हणतात. गॉड, आता घरात जे काही घडलंय त्याचे काय परिणाम होणार आहेत हे लक्षात आलंच नाही ग तुमच्या. काय घडलंय? तुमच्या बापाने माझं कार्ड ब्लॉक केलंय. एवढं त्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी यशकडून 2 करोड रुपयाच्या चेकवर सही केली होती. आता ते पैसे सुद्धा वापरता येणार नाहीयेत आपल्याला. हे जर असे एका पाठोपाठ एक निर्णय घेत गेले तर एक ना एक दिवस या पॅलेस बाहेर कटोरा घेऊन बसण्याची वेळ येणारच आहे माझ्यावर. हे बघ अगं, विश्वजितच्या हातात कटोरा द्यायचा असा तुझा प्लॅन होता ना. तोच कटोरा पप्पानी तुझ्या हातात दिला. बस. डेअर यू. लाज नाही वाटत असं बोलायला? लक्षात ठेवायचा, बाहेरच्या जगामध्ये तुम्ही जगन्नाथ चौधरीचे सुपुत्र असाल, पण या घरामध्ये तुम्ही सिम्मीचा नवरा आहात. दोन्ही मधला फरक लक्षात राहील. लक्षात ठेवायचं, ओके? आणि मी पैशांशिवाय जगूच शकत नाही. यू गॉट इट? हॅलो मॅडम. मला 10 लाख रुपये हवे. म्हणजे मी समजलो नाही मॅडम. मला 10 लाख रुपये हवेत. यात न समजण्यासारखं काय आहे खरतोंडे?
कशासाठी? तुम्ही माझा बाप आहात का मी तुम्हाला सांगायला कशासाठी मला पैसे हवेत ते? सॉरी मॅडम, खरं तर मला कोणते असं विचारायचं होतं, चुकून कशासाठी झालं. कोणते? आजवर माझ्या कृपेने ऑफिसमध्ये घोटाळे करून लाखो रुपये पचवून बसला आहात ना, त्यातले 10 लाख रुपये हवेत मला. मॅडम काही प्रॉब्लेम आहे का? तुमच्यासारखे नालायक लोक पोचलेत ना मी, हाच मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. मला आजच्या आज 10 लाख रुपये हवेत. मॅडम ऐका माझं, मॅडम प्लीज, माझ्या अकाउंटला एवढे पैसे नाहीयेत. नाही म्हणजे तुमच्यामुळे मी काही पैसे कमवले ते खरं आहे, पण एवढी रक्कम माझ्याकडे नाहीये मॅडम. विका मागा, हा? ऑफिसमध्ये डल्ला टाका, डू व्हॉटएव्हर यू वॉन्ट, पण मला आजच्या आज 10 लाख रुपये हवे. पण मॅडम, आणि ते जर तुम्ही आजच्या आज मला दिले नाहीत ना, ते सगळे घोटाळे तुमच्या नावावर खपवून तुम्हाला जेलमध्ये टाकते की नाही तुम्ही बघाच. Idiot. मॅडम पैसे कशासाठी हवेत मलाच विचारतो. बॉस, ते नया मॅडम येतात. अरे वा, माझा डबा आला वाटतं. बॉस मग हे उचलू? थांब, खाऊन जा. माझा नाश्ता आलाय बॉस. हे नाही रे, माझ्या शिव्या. तेवढाच तुझा दिवस चांगला जाईल. काय रे, हा इथे बसून खाता तुम्हाला कळत नाही? घेऊन जा, उचल सगळं. नेहाजी या ना तुम्ही प्लीज. घेऊन जा, चला आतमध्ये घेऊन जा. इथेच बसून खायचं, इथेच सोडायचं सगळं. काय बोलणार या लोकांना? इथे बसून खातो आणि इथे सगळं. मला आवडत नाही हा अजागळपणा खरंच. तुम्ही बसा ना प्लीज. नाही, मी निघते, मला उशीर होतो. मी तुमचा डबा तुमचे आभार कसे मानू ना मला खरंच कळत नाही हो. म्हणजे आज तुमच्यामुळे मला घरचं तुमच्या हातचं खायला मिळणार आहे. मी सकाळपासून अक्षरशः फक्त तहान भागवण्यासाठी पाणी पितोय. मी दुसरं काही खाल्लंच नाहीये. ठीक आहे, मग टेस्ट करून सांगा कसं वाटलं ते. नक्कीच नक्कीच. मी निघू सर, उशीर होतोय. आय एम रिअली व्हेरी सॉरी की तुम्हाला यावं लागलं. पण आज माझ्या एवढ्या मीटिंग्स लाईंड अप होत्या ना एकामागून एक, की मला वेळच नाही मिळाला. इट्स ओके, घ्या ना. मी निघू? उद्यापासून मी स्वतः येईन टिफिन न्यायला. म्हणजे मग तुमचा त्रास वाचेल ना, बाकी काय. मी एकच मिनिट, फक्त एक मिनिट प्लीज. हा, एकच मिनिट. तुमचा हात पुढे करा ना. काय? तुमचा हात पुढे करा ना प्लीज. तुमच्यासाठी. हे काय? चाफ्याचं फूल तुमच्यासाठी. हं? म्हणजे मी मंदिरात गेलो होतो ना, तर तिथल्या पुजाऱ्यांनी माझ्या हातावर ठेवलं प्रसाद म्हणून. आता मी फुलाचं काय करू ना. तुम्हाला दिलं तर तुम्ही माळू शकता किंवा देवाला वाहाल. मी निघते, मला उशीर होतो. खूप उशीर होत असेल ना तर मी सोडतो नाही. नाही, नको, मी जाते. आर यू शुअर? हो, तुमचा डबा. नक्की. हो. आपण संध्याकाळी भेटणारच हो. आहोत बाय द वे. बाय.